रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता वाजले 4-5 आणि आतापर्यंत आम्ही लोळत पडलेलो होतो. लिटरली अंघोळीसुद्धा केलेल्या नव्हत्या आणि अचानक आमचं ठरलं की आता आम्ही केळझर डॅमवर चाललो आहे. कारण आज लास्ट डे आम्ही इथे आहोत. उद्या आम्ही ज्याच्या त्याच्या गावाला निघून जाणार आहे. दीदी मुंबईला, मी वणीला, स्वामी नाशिकला. तर मग अचानक ठरलं की चला काहीतरी एन्जॉय करूया. तर आता आम्ही चाललो आहे केळझर डॅमला. तर स्वामीने अर्जंट गावातून मॅगी आणली. आता मॅगी बनवते म्हणतात, तिथं जाऊन खाऊया. थोडासा खाऊ वगैरे घेतला आणि आता आम्ही छान अशी रेडी झाली. हा दीदीचा ड्रेस आहे आणि दीदीला म्हटलं मलाच देऊन टाक, आता मला जास्त छान दिसतोय. तर तिने मला देऊन टाकला. नवाच्या नवा ड्रेस आहे. तर आता आम्ही तिकडे जातो, मस्त मजा वगैरे करतो, छान फोटो वगैरे काढतो. तर गाईज इकडे हे बघा, मस्त स्वामी मॅगी बनवतोय. हे पा मॅगी मस्त आम्ही टिफिनमध्ये घेतो. आणि इकडे हे बघा, त्याने खाऊ पण आणलेलं आहे. ते कुरकुरे बिरकुरे काय एवढंच आणलं. हां, मॅगी पण आहे. आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी एक चॅलेंज घेणार आहे 1 तारखेपासून. आता नाही सांगत ते चॅलेंज, मी 1 तारखेला सांगते. याच्यावरूनच आहे, म्हणजे तुम्हाला कळेल काय चॅलेंज घेणार आहे मी 1 तारखेपासून. नव्या वर्षाची नवी सुरुवात. तर आता खाऊन घेते बाबा सगळं. तर आता वाजले, किती वाजले? 5 वाजत आले. 5 वाजता कंप्लीट निघून जाऊ. पण ही मॅगी झाली पाहिजे ना एकदम ऑन टाइम ठरलं काय आमचं. काही म्हणजे स्वामीच्याच डोक्यात आलं. अक्काला अक्का म्हणजे कोणाच्या डोक्यात आलंय म्हटलं स्वामीच्या, म्हणजे स्वामीला काही काम नाही येतच का म्हणे. माझ्या डोक्यात आलं आणि म्हणजे मेन म्हणजे मंजुरी लगेच मिळून गेली. मंजुरी म्हणजे जिजू लगेच ऐकले, चला म्हणे, चला लवकर चला म्हणे, निघा लगेच. आणि मम्मीला आम्ही बोलूच दिलं नाही काही की मम्मी लगेच नाटला होता, ती नका जाऊ म्हणे, आता काही सायंकाळची वेळ आहे का. मम्मी म्हणते तू चुप बस, तुझं नेहमी असंच राहतं. तर मम्मी बी शांत राहिली आणि आमचं प्लॅन ठरला. सकाळपासून आम्ही इतक्या जणांना काय म्हणतात, रोस्ट केलं. रोस्टने काय म्हणतो, इतक्या जणांची उडवली. नातेवाईक म्हणा, काही म्हणा, कोणाचाही विषय निघाला ना. आमचा डायरेक्ट सकाळी 12 पासून 5 पर्यंत फक्त लोकांचे घेत होतो आम्ही. हा, मजा नाही ना फोटो काढायला आवर, पण त्याच्यावर बी काही नाही. हे कानो छान. सो गाईज, आता आम्ही निघालोय नाशिकला, नेऊ माय केळझर डॅमला. बोलायचं कामच नाही जास्त. आमची त्रिशा मस्त कुरकुऱ्यांवर डल्ला मारून बसली. इकडं मॅगी. बाई तूनच सुरू कर. काय झालं बाय ग, माझी नाही ग.
सो गाइस अभी हम पहुंच चुके हैं केजर धरन पे और इधर हमने चूल्हा बनाया था और इधर हमने अभी मैगी बनाई है तो हम दिखाएंगे आपको कैसी मैगी बनी। घरीच मॅगी बनवली म्हणे इथं चुला बनवलं मॅगी बनवली. तो आप देख सकते हो आवरा guys, सनसेट जाईल आपल्याला फोटो उधर हमारी गाड़ी है स्कॉर्पियो, उधर जीजू है, त्रिचू है, हमारी दीदी, मम्मी और और ना छोटी स्वामी सी सनसेट बच्ची. जाईल ना. काय जाईल सनसेट जाईल. तो बघ सनसेट चालला तो. चालला तो. सो गाईज आता आम्ही पोचलो डॅमवर. मस्त आमचे सगळ्यांचे फोटोशूट झाले. मम्मी सोडून बिचारी मम्मी पोरगच पाहू राहिली. काढून दे मम्मीचा फोटोशूट करायचा का मम्मी? एक आगे एक पण फोटो टाकावं लागेल. तर आता आम्ही मस्त मॅगी बिगी दाबतो त्या कोपऱ्याला जाऊन. इकडे नेमकी चुकीची जागा निवडली आम्ही पोरांच्या हिशोबाने, सेफ्टीची नाही. आमचा कानू दुडू पळाला ना नाही खाली जाईल. जाऊ पाय पाय तेवढं. एक पण आपण जातो कुठे? अरे रिटर्न करायची गाडी एवढ्या सिंगल रोड वर मॅगीने ताटले पडले. म्हटलं मॅगी खाऊन गेले आता गाडीतच. तर गाईज इकडे सिंगल रोड आहे ना त्यामुळे आम्हाला गाडी टर्न मारायला पुढेपर्यंत जावं लागतंय. आता आम्ही पुढून टर्न मारून आणतो मागे. गप्परे लात नको मारू. आमच्या पोरांचं घर अवघडच राहतो. इकडं मस्त कोंबड्या आपलं हिंदी करू शिजून जाईल. आता मोकळी बॉटल दिसते. सो गाईज आता आम्ही पोचलो इकडच्या साईडला. शिस्तीत आणि मस्त इकडं सनसेट. आता आम्ही मस्त मॅगी वगैरे एन्जॉय करतो. इकडं बसायला जागा नाही, खालीच बसावं लागतंय. आता इकडं मागच्या वेळेस असे हे वॉल कंपाऊंड नव्हते, ह्यावेळेस पाहायला भेटले. कधी बांधले काय माहिती. म्हणून डिश घेतला ते आम्ही. बसते का काय फोन एकच आणलाय नाही ना, स्पून आहेत ना. हे गाईज आम्ही बसलो बैलगाड्यात. तर तिकडं गाडी लावलेली आमची आणि आम्हाला थोडं बैलगाड्यात राईड करायची होती. लोक बाहेर इथे पैसे देऊन राईड करतात बैलगाड्याची आणि आम्ही आता चाललोय बैलगाड्यात थोडंसं पुढेपर्यंत. हॅलो करा पोरांनो. तर गाईज यांच्या फोनमधून पण आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेतलं, फॉलो करून घेतलं. त्यांना म्हटलं उद्या बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. आवाज. तर अजून आमची गाडी निघालेली नाही, आम्ही तर चाललोय. रिशू कसं वाटतंय? बरं वाटतंय का? आपला तर गाईज आता आमची गाडी निघाली इकडून. स्वामी म्हणे बॅग नाही घे कॅमेऱ्याने, पण बॅग नाही कसं दिसतंय काय कॅमेरा थोडं जवळ आल्यावर तो गाईज ती बघा आमची गाडी. आता गाडी आमच्या जवळ आली की आम्ही उतरून जाऊ गाडी कुठून. आमच्या कानाला नाही आवडलं बैलगाडीची सवारी. आमच्या कानू पण अवघड आहे. मजा येते. आजी आजी ती बघ आजी आली ते पण आजी त्यांच्यासोबत बसायचं ना. धन्यवाद, मस्त वाटलं. चल बाय बाय बाय. टाटा टाटा.
चला 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 आजी कुठे इकडं पुढं. आजी गेले राहून तिथंच. अरे बापरे मजा आली ना पण मजा आली भाऊ. किती मजा आली वा कानाला नाही आवडली बैलगाडी तुला आवडली ना मला नाही घेऊन गेलं का तुम्ही? कशात होतं? बाबा बाबा ते पण किती जोरात पळू राहिले त्यांच्या मोबाईल मध्ये मी सबस्क्राईब करून घेतलं चॅनल ते बघतील ना आता. हा त्यांना म्हटलं उद्या ब्लॉग बघा म्हटलं नाही त्यांनी विचारलं ना तुमची आयडी दे म्हणे. त्यांना बी इंस्टाग्राम आहे त्यांचं. सगळं होतं तुमच्याकडे. तर मंडळी आता आम्ही चाललोय घरी. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. कानू बाय कर. बाय बाय.